आज आपण स्थापना केली, याच्यात कोणत्याही प्रकारची पशु हत्या केली नाही. बरेच लोक म्हणतात काली मातेचा देवदेव आहे. आता आपणही महाराज दरवेळेस व्हिडिओच्या माध्यमातून सांगतात की पशु हत्या करू नका, बळी देऊ नका. तर त्याच्यावर भरपूर देवऋषांच्या किंवा निगेटिव्ह कमेंट करणाऱ्या लोकांच्या कमेंट असतात की मग तुम्ही कलकत्त्यात जाऊन का बंद करत नाही. तर कलकत्त्यात बंद करायचं का नाही हे आपल्या हातामध्ये नाहीये. आपण राहतोय महाराष्ट्रात. आपल्या महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन म्हणा किंवा पशु हत्या करण्याला काय देत, त्यामुळे आपण आपल्यापुरतं सुधारण्याचा प्रयत्न करायचा आहे. जगाला सुधारवण्याच्या मागे आपण लागायचं नाही. जेवढं आपल्याला होईल आपण सुधारलं तर आपली पुढची पिढी सुधारणार आहे. त्यामुळे आपण आज कोणत्याही प्रकारची पशुहत्या केली नाही. जे 5 बळी होते, ऊस, चिंच, लिंबू, अद्रक, ह्याचा आपण आज इथं बळी दिलाय आणि कवाळ्याचा, ह्याचाच तू बळी वर्षातून 2दा देवीला द्यायचे. आणि जरी तुला कोण म्हणलं की बाबा परंपरा आहे, जुने लोक देत होते, तर अनेक अशा परंपरा होत्या. पहिली परंपरा होती सती जायची. आता महिला सती जातात का? नाही जात. ज्या जुन्या परंपरा वाईट होत्या त्याच्यातून बदलणं गरजेचं आहे. बदल ही निसर्गाचा नियम आहे. बदल हा तो आपल्याला कधी ना कधी स्वीकारावा लागणार आहे. त्यामुळे जुनी पद्धत होती ती सोडून द्यायची. आता आपण ह्या शुद्ध शास्त्र पद्धतीने चालायचं. आज एवढी पूजा केली, सगळं स्वच्छ सुंदर केलंय. जरी इथं कोंबडं बकरं कापलं असतं ते माशा चिलटा सगळं खराब होऊन देवाचं पावित्र्य राहिलं असतं का? नाही. जरी कोण म्हणलं कलकत्त्यातलं बंद करा, त्याला हात जोडायचे, बाबा तुझ्यात हिंमत आहे, तू जाऊन बंद कर. आम्हाला बंद नाही करायचं. आम्ही आमच्या घरापुरतं आमच्या परिवारापुरता देव घेतलाय, तो आम्ही स्वच्छ सुंदर आणि